आता बघूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री। बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान। तर भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरींची निवड। सम्राट चौधरी यांनी घेतली आहे मुख्यमंत्री पदाची शपथ। अर्थ खाते आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दरम्यान अर्थ खाते अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात। रोहित पवार यांच्याकडून काठेवाडीमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवार यांचीही उपस्थिती। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशी प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री होण्याच्या चर्चा। गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक नेमण्याची शिवाजी पाटील यांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर। महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती योग्यच। प्रत्येक राज्यानं आपल्या राज्यभाषेचा आदर केलाच पाहिजे। इतर भाषांचा अनादर आम्ही करत नाहीये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटलांचा अहवाल सादर। सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात। नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला। 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार। शिंदेंच्या शिवसेना सदस्यालाही 1 जागा मिळण्याची शक्यता। मंत्रालयाला एलिट गार्डचे संरक्षक कवच। मुख्य प्रवेशद्वारावरती घातक शस्त्रांसह कमांडो तैनात। मंत्रालयाला दहशतवादी कारवायांचा धोका असल्यास कमांडो तैनात। शिक्षण विभागाच्या उदासीन कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आक्रमक। राज्यव्यापी आंदोलनाचा संघटनेचे अध्यक्ष आमदार जमू अभ्यंकर यांचा इशारा। रखडलेलं वेतन अशा विविध मागण्यांसाठी मुंबईमध्ये आंदोलन केलं जाणार।